श्रीराम जय जय राम। नित्यनेम म्हणजे काय? नित्यनेम म्हणजे काय? नित्याचा जो नियम तो खरा नित्यनेम होय. नित्य कोण? जो कधीही बदलत नाही तो. याचा अर्थ जो पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य होय. म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा. त्याचा नियम करायचा म्हणजे काय करायचे? नियम करणे याचा अर्थ नियमन करणे, निग्रह करणे, वश करून घेणे, स्वाधीन ठेवणे हा होय. आपले मन भगवंताच्या स्वाधीन करणे, त्याच्या ठिकाणी ते नेहमी ठेवणे याचे नाव नित्य नियम होय. आजच्या आपल्या मनाच्या अवस्थेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन करता येत नाही आणि देह हा जड अशाश्वत असल्यामुळे देहाने नित्य आणि शाश्वत अशा भगवंताचा नियम घडणे शक्य नाही. म्हणून देहाने घेता येत असून देहाच्या पलीकडे असणारे आणि सूक्ष्म असल्यामुळे भगवंताशी शाश्वत संबंध असणारे असे भगवंताचे नाम अखंड घेणे हा आपला खरा नित्य नियम आहे. इतर सर्व गोष्टी, शास्त्राची बंधने, पोथी वगैरे वाचणे, स्नान संध्यादी नित्यकर्मे वगैरे पाळावी, पण त्याचा हट्ट वा आग्रह असू नये. कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे नाम मात्र सोडू नये. एवढाच हट्ट क्षम्य आहे. शुद्ध भावनेने नाम घेतले की भगवंत दर्शन देतो. शुद्ध भावनेचे फळ फार मोठे आहे. पुष्कळ वेळा गरीब आणि अशिक्षित लोकच या बाबतीत श्रेष्ठ असतात. आपण नाम घेत जावे. नामाने भावना शुद्ध होत जाते. खरे म्हणजे मनुष्याला जिवंत राहण्यासाठी हवेची जितकी जरुरी आहे तितकीच किंबहुना त्याहूनही जास्त जरुरी परमार्थामध्ये भगवंताच्या नामाची आहे. भगवंताच्या नामाशिवाय न राहण्याचा संकल्प प्रत्येक माणसाने केला पाहिजे. भगवंत हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही. तो एका प्रेमाने वश होतो. प्रेमामध्ये हट्ट आणि कष्ट झाले तर शोभतात आणि हिताचे होतात. आपण भक्तांचे प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेवढे बघतो. जो मनुष्य 3.5 कोटी रामनामाचा जप करील त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही. शंका या फार चिवट असतात. त्या मरता मरत नाहीत. शिवाय काही शंका आचरणाने आणि अनुभवानेच नाहीशा होतात. म्हणून मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये. सतत नाम घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते आणि सर्व शंका आपोआप विरून जातात. लंकेमध्ये रावणाच्या बंदिवासात अशोकवनात सीता असताना तिच्या सानिध्याच्या प्रभावामुळे तिथली झाडे, पक्षी, दगड या सर्वांना रामनामाचे प्रेम लागले होते असे वर्णन आहे. रामनामाचे प्रेम आणि भगवंताचे प्रेम ही दोन्ही एकच आहेत. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे ह्यातच जीवनाचे सर्वस्व आहे. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. ध्रुवासारखी नामावर निष्ठा पाहिजे. प्रत्यक्ष भगवंत समोर आले तरी त्याने नाम सोडले नाही. श्रीराम जय जय राम. तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. श्री महाराज. भगवान शंकरांची योग्यता ही असामान्य कोटीतील आहे. ते देवाधिदेव आहेत. त्यांना महादेव म्हणतात. सर्व विश्वाचे ते धनी आहेत म्हणून त्यांना विश्वनाथ म्हणतात. सर्व प्रकारचे ज्ञान त्यांचे ठिकाणी आहे. व्याकरणापासून वेदांतापर्यंत आणि शिल्पशास्त्रापासून ज्योतिषापर्यंत सर्व प्रकारच्या ज्ञान विज्ञान शाखांचे ते प्रवर्तक आहेत. भगवान शंकरांच्या प्रसादानेच
ती शास्त्रे आणि त्या ऋषींना लाभली अशी आपली धारणा आहे. भगवान शंकरांचे वैराग्य हे जाज्वल्य आहे. त्यांच्या त्या वैराग्याच्या तेजानेच तर मदन जळाला. स्मशानात राहणे, चित्ताभस्म लावणे, भिक्षाटन करणे ही त्या वैराग्याची अत्यंत बाह्य अशी चिन्हे आहेत. या ज्ञानवैराग्यासमवेतच भगवान शंकरांचे सामर्थ्यही अलौकिक आहे. त्रिपुरासुराला ठार मारणे, कैलास पर्वत उचलून पाहणाऱ्याला, रावणासारख्या अत्यंत बलिष्ठ राक्षसाला पायाच्या नुसत्या अंगठ्याने सहज दडपून टाकणे, आशीर्वाद देऊन कुबेराला संपत्तीचा राजा करणे ही शंकरांच्या अलौकिक सामर्थ्यांची काही उदाहरणे आहेत. अशा ज्ञानवैराग्य सामर्थ्याने संपन्न असलेले भगवान शंकरही रामाच्या नावावर विश्वास ठेवतात. आपल्या अंतरंगामध्ये तोच एक ध्यास घेतात. त्या रामनामाविषयी सर्वसामान्य माणसाने अविश्वास दाखवावा हे केवढे आश्चर्य. विठोने श्री वाहिला देवराणा, तया अंतरी ध्यास रे त्यासिनेना, निवाला स्वये तापसी चंद्रमोळी, जीवा सोडवी राम हा अंतकाळी. पंढरपुराच्या पांडुरंगाच्या मस्तकी शिवलिंग आहे. ते ध्यानात घेऊन समर्थ म्हणतात, विठ्ठलाने ज्यांना मस्तकी धारण केले ते भगवान शंकरही रामाचे ध्यान करतात. शंकराच्या अंतःकरणात तोच एक ध्यास असतो आणि रामाचे हे महत्त्व लोकांना पटत नाही, याला काय म्हणावे. मस्तकी चंद्र धारण करूनही जी शांतता शंकरांना लाभली नाही ती त्यांना रामनामाने लाभली. हा निसंग तपस्वीही रामनामाने निवला, शांत झाला. त्या रामनामाचा ध्यास आत्मकल्याणासाठी सर्वांनी घेतला पाहिजे. प्रत्येकाने यथाशक्ती रामनामाचा जप केला पाहिजे. अंतकाळी दुसरे कोणी उपयोगी पडणार नाही. काळ जेव्हा माणसावर झेप घेईल, झडप घालील, तेव्हा आप्तेष्ट, संता संपत्ती यातील कुणीही उपयोगी पडणारे नाही. कृतकर्माचे प्रायश्चित्त म्हणून भोगाव्या लागणाऱ्या इहपरलोकीच्या सर्व प्रकाराच्या यातनांतून शेवटी रामाचे नाव हेच जीवाला सोडवणारे असते. म्हणून त्यांचे विस्मरण होऊ देऊ नये. भजा राम विश्राम योगेश्वरांचा, जपू नेमिला नेम गौरीहराचा, स्वये निववी तापसी चंद्रमोळी, तुम्हा सोडवी हा राम अंतकाळी. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.